नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला संक्रांतीच्या वाणामध्ये देण्यासाठी एक खास मोत्याचं फूल कसं बनवायचं हे शिकवणार आहे। हे मोत्याचं फूल बनवायला अगदी सोपं आहे, पण दिसायला खूपच सुंदर आहे। त्यामुळे हे फूल नक्की बनवून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हे फूल बनवायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज मी तुम्हाला हे एक सुंदर आणि झटपट होणारे फूल कसे बनवायचे हे शिकवणार आहे। हे फूल मी 6 नंबरच्या मोत्यात बनवलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 5 नंबर किंवा 4 नंबरच्या मोत्यातही बनवू शकतात। यासाठी मी 6 नंबरचे गुलाबी मोती, पिवळे मोती आणि पोपटी मोती वापरलेले आहेत। यासाठी मी 6 नंबरची सुई, 50 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। चला तर आता बघूयात हे फूल बनवायचं कसं। सगळ्यात आधी सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे गाठ मारलेली आहे। आता सुरुवातीला आपल्याला 5 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 1 2 3 4 5 5 पिवळे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आणि आता जो पहिला पिवळा मणी आपण घातलेला आहे त्या पहिल्या पिवळ्या मणामधनं ऑपोजिट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता मी काय करतेय तर प्रत्येक मोत्यातनं सुई फक्त एकदा बाहेर काढून घेते, म्हणजे हा जो आपला राऊंड आहे हा घट्ट बसेल। आता व्यवस्थित लक्ष द्या, मी कसे मोती घालते हे मी तुम्हाला खाली सुद्धा देत आहे। तर तुम्हाला समजलं नाही मी कोणते आणि किती मोती घालते आहे तर तुम्ही खाली चेक करा, मी खाली किती मोती घालते आहे ते लिहिलेलं आहे, व्यवस्थित तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होत असेल। ओके, तर आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घालायचा आहे। एका पिवळ्या मोत्यातनं आधी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घालायचा आहे। यानंतर 4 पिवळे मोती घालायचे आहेत। 2 3 4 पिवळे मणी घालायचे आहेत। आणि यानंतर आपल्याला 9 गुलाबी मणी घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 गुलाबी मोती आणि परत 4 पिवळे मणी घालायचे आहेत। 1 2 3 आणि 4। आता व्यवस्थित परत एकदा मी तुम्हाला सांगतेय, व्यवस्थित बघा। धाग्यामध्ये सगळ्यात आधी मी 1 गुलाबी मणी घातला, मग 4 पिवळे मणी, मग 9 गुलाबी मणी आणि नंतर परत 4 पिवळे मणी असे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। खाली डिस्प्लेवर येत असणारे किती संख्या आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। यानंतर पुढची स्टेप काय करायची ती व्यवस्थित लक्षपूर्वक बघा। आता आपला धागा जो आहे तो ह्या दिशेने येतो आहे, तर आता आपल्याला पुढच्या दिशेने जायचं आहे। मग काय करायचंय तर हा जो गुलाबी मणी आहे एक सिंगल, या एका गुलाबी मण्यामधनं सुई बाहेर काढून ती आपल्याला पुढच्या पिवळ्या मण्यातनं बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे। आता सेम प्रोसिजर आपल्याला प्रत्येक पिवळ्या मण्यावर करायची आहे। म्हणजे आता मी ह्या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढली, इथे आपल्याला परत एक गुलाबी मणी घालायचा आहे, 4 पिवळे मणी घालायचे आहेत, 9 गुलाबी मणी घालायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि परत 4 पिवळे मणी घालायचे आहेत, 1 2 3 4। जसे आपण मागच्या पाकळीसाठी घातले होते सेम तसेच मणी आपण इथे घालणार आहोत। आणि परत हा जो एकच गुलाबी मणी आहे यातनं मोती बाहेर काढून जो पुढचा पिवळा मणी आहे यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता इथे आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहे। सेम प्रोसिजर तुम्हाला इथे करायची आहे। 1 गुलाबी मोती, 4 पिवळे मोती,
9 गुलाबी मोती आणि 4 पिवळे मोती इथे घालून इथे एक पाकळी तयार करायची आहे। अशा प्रकारे इथे तुमच्या 5ही पिवळ्या मण्यांवर 5 या पाकळ्या तयार झाल्या पाहिजे। तर ह्या 5ही पाकळ्या तुम्ही ह्याच सेम पद्धतीने फॉलो करून बनवून घ्या आणि मग आपण बघूयात पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय। आता इथे बघा 5ही पाकळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 5ही पाकळ्या तयार झाल्या आपल्या व्यवस्थित की मग लक्षपूर्वक बघा की हे जे 4 मणी इकडचे आणि 4 मणी इकडचे म्हणजे या 2 पाकळ्यांमधले जे हे 4 मणी आहेत ना, तर ह्या 2 पाकळ्यांना आपल्याला इथे जॉईन करायचंय। मग मी काय करते की ह्या वरच्या दिशेने मी 4ही पिवळ्या मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आपला जो चौथा पिवळा नंबरचा मणी आहे इथपर्यंत मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। इथे आता आपल्या धाग्यामध्ये पोपटी रंगाचा मणी घालायचा आहे आणि इथे आता हा जो इथला पिवळा मणी आहे ना, यातनं आपल्याला सुई सगळ्या पिवळ्या मण्यांमधनं खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित पण हळू एकदम व्यवस्थित खाली ओढायचा आहे। परत काय करायचंय, जो पुढचे 4 पिवळे मणी आहेत ना, यातनं सुद्धा आपल्याला पुढच्या दिशेने धागा बाहेर घ्यायचा आहे काढून। इथे पण आपल्याला धाग्यामध्ये एक पोपटी मणी घ्यायचा आहे आणि ह्या 4ही पिवळ्या मण्यांमधनं पुढच्या पाकळीचे जे 4 पिवळे मणी आहेत यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे इथे आपण जॉईन करतोय। आता परत काय करायचंय की हे जे पुढचे 4 मणी आहेत ना, यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे परत आपल्याला धाग्यामध्ये एक पोपटी मणी घ्यायचा आहे आणि या 4 मण्यांमधनं पिवळ्या खालच्या दिशेने सुई जी आहे ही बाहेर काढायची आहे। याचप्रमाणे तुम्ही इथून बाहेर काढून इथे पण पोपटी मोत्याने जॉईन करून घ्या आणि इथे पण जॉईन करून घ्या। अशा प्रकारे इथे मी सगळे पोपटी रंगाचे मोती तिथे ऍड करून सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या इथे जॉईन करून घेतलेल्या आहेत। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे पण व्यवस्थित बघा। ही आपली सगळ्यात शेवटची स्टेप आहे। ओके, आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत। आता आपल्याला या 4ही पिवळ्या मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि यानंतर 5 गुलाबी मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे। ओके, आता या 4 पिवळ्या मण्यांमधनं आधी मी सुई बाहेर काढून घेते। या 4 पिवळ्या मण्यांमधनं आधी सुई बाहेर काढून घेतली आणि यानंतर 1 2 3 4 5 गुलाबी मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आधी मी 3 मण्यांमधनं काढली आणि नंतर पुढचे 2 म्हणजे 5 झाले टोटल। अशा 5 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। मी 5 मण्यांमधनं का म्हणाली माहिती का तुम्हाला, कारण की इकडे 1 2 3 4 गुलाबी मणी राहतात आणि इकडे 1 2 3 4 गुलाबी मणी राहतात आणि हा जो 5वा मणी आहे ना मधला, हा सेंटरचा मणी आहे आणि यावर आपल्याला आता 3 पोपटी मणी ऍड करायचे आहेत। 1 2 3 पोपटी मणी मी इथे ऍड केलेले आहेत आणि ज्या गुलाबी मण्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या एका गुलाबी मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता तुम्हाला काय करायचंय, ही सुई अशी खाली फिरवत न्यायची आहे। इथून इकडे नेली तरी चालेल, 1 2 3 4 आणि ह्या गुलाबी मण्यातनं परत आणि इकडे गेल्यावर परत 1 2 3 4 5 5व्या गुलाबी मण्यात जायचं आहे। इथे सुद्धा तुम्हाला 4 पोपटी मणी घालून इथे पण असाच राऊंड इथे तयार करायचा आहे। अशा प्रकारे हे सगळं फूल आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। हे फूल पूर्ण झाल्यावर कसं दिसेल ते आपण बघूयात। तर मैत्रिणींनो, हे सगळे जे मोती आहेत पोपटी रंगाचे हे आपण जॉईन केल्यानंतर हे आपले सुंदर फूल इथे तयार झालेले आहे। हे फूल दिसायला खूपच गोड दिसतं आहे। तुम्ही वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन वापरून हे फूल बनवू शकतात आणि तुम्हाला जर हे फूल आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि हो, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अशा सुंदर सुंदर गोष्टी घरपोच घरबसल्या शिकायला मिळतील।